न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। दस्तगीर मणियार प्रकरणातील गैरसमज पूर्णतः दूर। शाळा दुरुस्तीच्या कामावर एकमत। पूर्वीच्या बातम्याबाबत अधिकृत दुरुस्ती। जव्हार तालुक्यामधील आकरे कानात पाडा येथील शाळा दुरुस्तीच्या कामासंदर्भात ठेकेदार दस्तगीर मणियार यांच्याविषयी यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातम्यामुळे निर्माण झालेला गैरसमज आता पूर्णतः दूर झाला आहे। त्या अनुषंगाने पूर्वी प्रसिद्ध झालेल्या विविध वृत्तपत्रातील बातम्या या अपूर्ण व गैरसमजुतीच्या माहितीतून लागल्या असल्याने त्याबाबत अधिकृत दुरुस्तीची बातमी इंडिया न्यूज 28च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येत आहे। संबंधित सर्व पक्षांनी एकत्रितपणे संवाद साधत वस्तुस्थिती स्पष्ट केली असून यानंतर कोणताही वाद उरलेला नसल्याचे समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दस्तगीर मणियार यांच्या संदर्भात आधीच्या वृत्तपत्रांमधील बातम्यांमध्ये काही बाबींबाबत चुकीचा अर्थ लावला गेला होता। मात्र सर्व संबंधितांनी सखोल पडताळणी केल्यानंतर कोणताही गैरप्रकार, नियमभंग किंवा बेकायदेशीर कृती झाल्याचे आढळून आले नाही। त्यामुळे हा विषय परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि सहकार्याच्या भूमिकेतून प्रामुख्याने निकाली काढण्यात आला आहे। तर संबंधित चर्चेनंतर शाळा दुरुस्तीचे काम स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने पूर्ण करण्यास सहमती दर्शवली गेली आहे। याबरोबरच संबंधित एजन्सी, इंजिनियर व स्थानिक प्रतिनिधी यांचा समन्वयातून कामाची पुढील अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्थानिक जनतेकडून कळते आहे। आकरे कामात पाडा ग्रामस्थांनी या सकारात्मक घडामोडीचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे काम लवकरात लवकर सुरू करून सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। याबरोबरच प्रशासन, एजन्सी व स्थानिक पातळीवरील सकारात्मक सहकार्यामुळे शाळा दुरुस्तीचे काम समाधानकारक व वेळेत पूर्ण होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची रिपोर्ट।